आहा, काय दिसते ना भन्नाट. या पद्धतीने जर तुम्ही मिरची, अद्रक, लसूणचं लोणचं जर बनवलं ना, तर विश्वास ठेवा भाजीची तर गरजच भासणार नाही आणि एवढं इन्स्टंट लगेच बनतं आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून प्रत्येकजण अगदी सहजतेने हे लोणचं घरी बनवू शकेल. बनवायला सोपं, खायला अप्रतिम आणि एकदा बनवा 6-7 महिने अजिबातही खराब होणार नाही. तर इथे घेतले आपण मिरच्या, लसूण आणि अद्रक. आता हे तिन्ही साहित्य सारख्याच प्रमाणात घ्यायचं आहे. तुम्ही कितीही घ्या, 1-1 किलोचं घ्यायचं असाल तर त्या पद्धतीनेच घ्यायचं किंवा मग अद्रक थोडं कमी केलं तरीही चालेल. तर इथे आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या. आता हे बारीक कसं कट करायचं, तर इथे बारीक कट करत बसायचं नाही. काय करायचं आपल्याला हे चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे जेणेकरून काम अगदी सहजतेने होईल आणि आपल्याला परफेक्ट जे लोणच्याचं टेक्स्चर पाहिजे ते चॉपरमध्ये येऊन जाईल. आता तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही हे मिक्सरला पल्स मोडवरती फिरून सुद्धा करू शकता. तर सुरुवातीला मिरच्या आपण इथे चॉपरमध्ये थोड्या चॉप करून घेऊयात. याने काय होईल, अनइवन मिरच्या इथे कट होतील. आपल्याला एकसारख्या कटीनेच करायच्या आणि याचा बारीक असा पेस्टही नाही बनवायची आहे. बघू शकता, मी दाखवतेच तुम्हाला चॉप झाल्यानंतर. अगदी सोपं आहे बघा या लोणच्याची रेसिपी आणि याच्यामध्ये आपण अजिबातही कुठल्याच प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहे, तरीसुद्धा लोणचं खराब होणार नाही. त्यासाठी भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघू शकता इथे आपल्या मिरच्या छान अशा चॉप करून झालेल्या आहेत. परफेक्ट, नाही याचा जास्त चुरा झाला किंवा बारीक असं आणि नाही जास्त ह्या मोठे पीसेसमध्ये राहिल्या. हो ना, असं टेक्स्चर पाहिजे आपल्याला. चला मिरच्या काढून घेऊयात आणि आता सेम पद्धतीने आपण इथे लोणचं जास्त दिवस टिकावं यासाठी जे साहित्य वापरतोय ते अगदी कोरडं करून घ्यायचं. म्हणजे मिरच्या जर धुवून घेतल्या असतील तर स्वच्छ पुसून घ्या. अद्रक व्यवस्थित साफ करून कोरडं करून घ्या आणि ज्या भांड्यांचा वापर करतोय ते भांडे कोरडी असली पाहिजेत. पाण्याचा अजिबातही अंश त्या भांड्याला नको किंवा हातसुद्धा आपल्याला ओला नाही पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोणचं खराब होणार नाही. बघू शकता लसूण आणि अद्रक सुद्धा आपण छान इथे मस्त असं चॉप करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर या पद्धतीने बारीक कट करता येत असेल तर तुम्ही नक्कीच ते बारीक कट करू शकता, फक्त त्यामध्ये तुमचा वेळ जास्त जाईल. तर या पद्धतीने आता आपली पूर्वतयारी झालेली आहे. मिरची, अद्रक, लसूण व्यवस्थित चॉप झालंय. तर आता लोणचं बनवायसाठी आपण इथे मोहरीचं तेल वापरतोय. मोहरीच्या तेलामध्ये लोणचं खूप छान लागतं. पण तुम्हाला जर या तेलाचा फ्लेवर आवडत नसेल, कारण हे तेल थोडं स्ट्रॉंग असतं फ्लेवरला, तर तुम्ही आपल्या रेग्युलर तेलामध्ये सुद्धा हे बनवू शकता. बघू शकता अगदी कडकडीत आपण हे तेल आधी सुरुवातीला गरम करून घ्यायचं असतं. म्हणजे जे वाफा येतात बघा, त्यावेळेस आपण गॅस बंद केला. नंतर थोडंसं थंड व्हायला आलं, त्यावेळेस आपण आता हे याच्यामध्ये हिंग घालतोय. तर जेमतेम 1 चमचा मी याच्यामध्ये हिंग घातलाय बघा. हिंग थोडासा जास्त घाला, लोणच्यामध्ये हिंगाचा फ्लेवर छान लागतो. अर्धी वाटी इथे मोहरीची डाळ घातलेली आहे. जी रेडीमेड मोहरीची डाळ येते ना पिवळी, ती घातली. आता ही जर नसेल तर रेग्युलर जी मोहरी असते ती थोडीशी मिक्सरला फिरवा आणि ती घालू शकता. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊयात. तेल यावेळेस थोडं गरम आहे, तुम्ही बघू शकता. अगदीच थंडगार नाही झालं, त्यामुळे काय होते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं भाजलं जातं. म्हणजे याच्यामध्ये असलं नसलं मॉइश्चर ते निघून जाईल. आता कुठलंही लोणचं बनवतोय तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून तेल हे काम करतं, म्हणून याच्यामध्ये तेलाचा थोडासा जास्त वापर केलाय. हळद घातली आहे बघा, छोटा 1 चमचा. मीठ घालून घेऊया. तर मीठ इथे मी 2 चमचे घालते. जो मी तुम्हाला चमचा दाखवला त्या चमच्याने 2 चमचे आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातलेली आहे. याने आपल्या लोणच्याला रंग सुरेख येणार. तिखटाचं तर कामच नाही, कारण हिरवी मिरची आहे, अद्रक आहे, लसूण आहे, त्याचा स्वतःचाच तिखटपणा असतो. पण लाल रंग येण्यासाठी आपण इथे काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातलेली आहे. बघू शकता व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हळदीचा कच्चेपणा, तिखटाचा कच्चेपणा निघून जाईल आणि थोडंसं हे थंड सुद्धा होईल. मस्तच काय रंग दिसतोय सध्याच. चला आता हे मिरची, अद्रक, लसूण जे आपण चॉप करून ठेवलं होतं ते घालून घेऊयात. आता इथे बघा, मिरच्या जर तुम्हाला थोड्याशा कमी तिखटावाल्या वापरायच्या असतील तर तुम्ही त्या नक्कीच फिक्क्या मिरच्या याच्यामध्ये वापरू शकता. मिक्स करून घेते. या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर अगदी इन्स्टंट खायला तयार होतं. याला मुरू वगैरे द्यायची गरज नाही, उन्हात ठेवायची अजिबातही गरज नाही. इन्स्टंट लोणचं बनतं आणि 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्तही हे चालतं.
फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 12 महिने लोणचं खराब होणार नाही. फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर 6 महिने तर आरामात चालतं. तसे हिवाळ्याचा सीझन आहे, जास्त खराब होणार नाही. आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली आपण पराठे वगैरे जास्त खातो, त्यासोबत या पद्धतीने असं बनवलेलं लोणचं खूप भारी लागतं. ज्या दिवशी भाजी नाही आहे किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला, त्या दिवशी या लोणच्यासोबत तुम्ही नक्कीच 2च्या ठिकाणी 4 पोळ्या खाल. एवढं अफलातून हे लोणचं लागतं, जेवणाची रंगतच वाढेल आणि भाजीची तर गरजच पडणार नाही जेव्हा हे लोणचं बनेल. तर चला, आता हे थंड झालंय, आपण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आणि वापरणारे नाही आहे. त्यासाठी आपण नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह वापरूया, ते म्हणजे लिंबू. लिंबू हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे आपण इथे मस्त मोठे हे जे लिंब आहे ते घेतलेत. 2 लिंबाचा रस मी याच्यामध्ये घातलाय. आता तुम्हाला जर लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही व्हिनेगर याच्यामध्ये घालू शकता. जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर 2 चमचे, म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो की नाही मोठा, त्या चमच्याने 2 चमचे व्हिनेगर घाला. मग त्यावेळी लिंबू घालायचं काम नाही. आता जी भरणी घेतलेली आहे ती भरणी अगदी स्वच्छ असली पाहिजे. ती उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्या. स्वच्छ धुतलेली असली पाहिजे, म्हणजे लोणचं खराब होणार नाही. लोणच्याची भरणीसोबतच लोणच्याचं झाकणसुद्धा तुम्ही निर्जंतुक करून घ्या, म्हणजे लोणच्याला बुरशी लागणार नाही. आणि लोणचं घेताना ओल्या चमच्याचा, ओल्या हाताचा वापर करू नका. लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.